कसं वाटलं? खूप छान. धैर्य, पण याची काय गरज होती? काय गरज होती म्हणजे? सावी, लग्नानंतरची पहिली अक्षय तृतीया आहे आपली. मग ती आयुष्यभर लक्षात राहायला नको? बरं, आता माझं गिफ्ट. सांगा, काय पाहिजे तुम्हाला? तुला चांगलंच माहिती आहे मला काय हवंय ते. तुझा जीव माझा गुंतला ग, उषाखाली फोटो तुझा चांद रातीला, तुझ्या वेणीतल फूल म्हणून विसावल मन, त्या विसावल्या मनालाही घेना साथीला ग. तुमची आंघोळ अजून बाकी आहे, विसरलात का? आंघोळ काय होईल की, पण त्याआधी नाही, आधी आंघोळ करा. अगं पण जा 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 जा. त्या वाटला अनुराधा, काय करतेस तू हे? आणि पिशवीला का हात लावलास? मी तर फक्त बघत होते ते, कशासाठी? कारण मला हे कळत नाहीये की तुमचं नक्की काय चाललंय. काहीही चाललेलं नाहीये माझं. खोटं बोलताय तुम्ही. काल रात्री एवढ्या उशिरा तुम्ही जेव्हा घरी आलात तेव्हा ही पिशवी होती ना तुमच्या हातात? काल पण मी विचारलं तेव्हा सुद्धा तुम्ही सांगितलं नाही. सांगा की नक्की काय आहे एवढं त्या पिशवीत? हे बघा अनुराधा, उगाच नसत्या शंका मनात आणू नकोस. तुला वाटतंय तसं काही नाही आहे. हे सगळं मी आपल्या लेकीसाठी करतोय. लेकीसाठी म्हणजे? तुम्ही तुम्ही पुन्हा तर मुजुमदारांच्या विरोधात काही करत नाही ना? अहो, आपली लेक लय सुखात आहे हो तिकडं. धैर्यराव लय मनापासून काळजी घेतात आपल्या सावीची. त्या दोघांचं लय प्रेम आहे एकमेकांवर. उगाच आपल्यामुळं त्यांच्या संसारात काय अडथळा नको. हा, सांगा की मला त्या पिशवीत काय आहे? सांगितलं ना काही नाहीये म्हणून. आणि उगाच सावी किती सुखात आहे मला सांगू नकोस. तुम्ही डोळ्याला झापडं लावली आहेत, मी नाही. त्या पिशवीत काय आहे हे सांगितल्याशिवाय मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. तुला जाणून घ्यायचं ना सगळं? कळेल. फक्त 2 तास थांब, सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. अरे हे काय, तयार नाही झाला अजून तुम्ही? अरे अक्षय तृतीया आहे आज, पूजा करायची नाही वय? माझं थोडं काम आहे भाऊ, मी जाऊन येतो. अरे हे मधू, याला काय झालंय आता? अनुराधा, अगं पुरी काय झालंय? भाऊ, मला लय काळजी वाटायला लागली. त्यांच्या मनात नक्की काहीतरी चालू आहे, पण काय चालू आहे तेच सांगणं झालंय. एवढं समजावून सांगितलं तरी सुद्धा मुजुमदारांच्या विरोधातला राग काही सोडायला तयार नाही आहेत. म्हणतात की आपल्या लेकीच्या सुखासाठी करायला लागलो,
पण काय करायला लागलोय ते काही सांगत नाहीयेत. मला लई काळजी वाटायला लागली भाऊ. ह्यांची सुद्धा हंसावीची सुद्धा. नक्की? बरं ठीक आहे. बाकी काय करायचं ते मी बघते. नंतर करते कॉल. दामिनी मॅडम, अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा. नमस्कार करते. सुखी राहा. तुलाही अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. छान दिसतेस. अगं, हार किती छान आहे. धैर्याने दिला. आमच्या धैर्याची आवड आहेच छान. बरं, आज अक्षय तृतीय आहे. आपल्याकडे पूजा आहे, तेव्हा तयारीला लागा आता. हो, आधी रांगोळी काढून घेते आणि मग पूजेची तयारी करते. आमरसासाठी आंबे पाण्यात ठेवलेत. पुरणपोळ्यांची सगळी तयारी झाली आहे. आपण सावी, बटाट्याची भाजी मात्र तुझ्याच हातची हवी. वहिनी, तुम्ही एकट्याच धावपळ करू नका. भाजीचं पण मीच बघते आणि आमरसाचं पण मीच बघते. त्याआधी आपण रांगोळी काढून घेऊया. चला. बरं, चल. सावी, मी रंग आणते. काही नाही, जरा बोलायचं होतं. बोला की. माझी ना एक इच्छा आहे. कसली इच्छा? इतकी वर्ष सांभाळून ठेवलेली ही तुझी अनामत. घे. आहे ना सगळं नीट? सुधाकर, खूप मोठं काम केलंस तू. आता सगळे पुरावे पूर्ण झाले. आज दामिनी मुजुमदारला कोणीही वाचवू शकत नाही. तिला तर शिक्षा होईलच, पण तिच्यामुळे ज्या कुटुंबांवर अन्याय झालाय त्यांना न्याय मिळेल. आणि माझ्या सावीसमोर त्या मुजुमदारांचा खरा चेहरा येईल. तुम्ही कोण हवंय तुम्हाला? आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्या बरोबर चला. अहो पण कुठं जायचंय?
आणि हात कोण तुम्ही? पोलिसांनी मीडियाचं काय? सगळं मॅनेज झाले, तू काही काळजी करू नकोस. तू असताना मला कसली काळजी आहे? आज सगळ्या कोल्हापूरला कळेल की दामिनी मुजुमदार किती खालच्या थराला गेली आहे. मी आत्ताच्या आत्ता मुजुमदारांच्या घरी चाललोय. बाकीचं तू सांभाळून घे. या सावीचे पप्पा, तुमचीच वाट बघत होतो आम्ही. अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा तुम्हाला. शुभेच्छा द्यायला मलाही आवडलं असतं, पण आजचा सण साजरा करण्याचं भाग्य तुमच्या नशिबात नाही. या वर्षीची अक्षय तृतीया तुम्ही घरात नाही तर जेलमध्ये साजरी करणार आहे. ते बघू आपण नंतर. पण आता आल्या पावली परत जाऊ नका. आमच्या आनंदात सहभागी व्हा. तुमच्यासाठी ना एक सरप्राईज आहे. जरा आत येऊन बघा तरी. काय झालं? धक्का बसला? अहो, तुमच्या लाडक्या लेकीनेच बोलवलंय सगळ्यांना. तिनेच कॉल केला होता अनुराधाताईंना. विश्वास नाही बसत आहे? तिलाच विचार. सावी, अगं बघ तरी तुला भेटायला कोण आलंय ते. पप्पा, पाहिलंस, तुझे पप्पा खास तुला भेटायला आलेत. आणि त्यांना प्रश्न पडलाय की मी इथे पोहोचण्याच्या आधी सगळे बाकी कसे काय पोहोचलेत म्हणून. आता तूच सांग काय झालं ते. पप्पा त्याचं काय झालं की मला माहितीये, आजची अक्षय तृतीय तुझ्यासाठी खूप खास आहे. तुझे पप्पा घरी आलेत ना. पण माझी अशी इच्छा होती की आपल्या दोन्ही कुटुंबांनी मिळून हा सण इथेच साजरा केला तर चालेल ना. म्हणजे कसं की तुझे पप्पा त्या निमित्ताने इथे घरी येतील आणि त्यांच्या मनातली आमच्याबद्दलची अढी जी आहे ती सुद्धा दूर होईल. म्हणून मला असं वाटतं की मॅडम, अहो विचारताय काय त्याच्यात? आवडेल मला. मग ठीक आहे, मी त्यांना आणण्यासाठी ताबडतोब गाडी पाठवते.
आणि म्हणून इथे सगळे आले. सावी, मी तुला सावी, हे बघ भाऊ काय म्हणताय. पप्पा आलेच. काय मधुसूदन भाऊराव नाईक, बसला ना झटका. अजिबात नाही. झटका तर आता तुम्हाला बसणार आहे. आता जे व्हायचं आहे ना ते सगळ्यांसमोरच होऊ देत. कळू देत सगळ्यांना दामिनी मुजुमदारचं खरं रूप काय आहे ते. बघा, मी म्हंटल होतं ना, पोरीच्या प्रेमापोटी का होईना पण सावीचे पप्पा नक्की येतील. आलेत ते. अहो काय आहे, आज आमच्याकडे अक्षय तृतीयेची पूजा आहे. तेव्हा म्हटलं दोन्ही कुटुंबांनी एकत्र येऊन छान जेवण करावं. सावीला जरा शंका होती की तुम्ही याल की नाही म्हणून, पण माझी मात्र खात्री होती की सावीच्या प्रेमापोटी का होईना पण तुम्ही नक्की येणार. धैर्य, तुझे सासरे पहिल्यांदा आपल्या घरी आलेत. आशीर्वाद घे त्यांचा. हो. पप्पा, अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. सावी, नैवेद्याची तयारी झाली ना? हो. चला आपण नैवेद्य दाखवून घेऊया. आलेच मी. मी आलोच. पप्पा बसा की तुम्ही. हे बघा दामिनी, चंदनाचा ग पाट आई तुला ग बसायला. उठ उठ अंबाबाई ग आई पहाट झाली बाई. उठ उठ अंबाबाई ग आई पहाट झाली बाई. उठ उठ अंबाबाई ग आई पहाट झाली बाई. काय मग, काल जिथे खोदकाम चालू होतं तिथे पुरावे सापडले ना?
काय झालं असेल यांना? एवढं काळजीत का दिसतं ते? मगाशी 2 तासात सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं म्हणाले होते. त्या कामाचं काही फिसकटलं तर नसेल ना, की ते रागाच्या भरात धैर्यराव आणि दामिनीताईंना काही बोलणार तर नाहीत ना? अवंती, अगं पाहुणे केव्हाचे आलेत? त्यांना हातपाय धुवायचे असतील ना? मधुसूदन नाईक, तुमच्या प्रत्येक हालचालीवर माझं बारीक लक्ष आहे. तुम्ही कोणाला भेटताय, काय करताय, कुठे जाताय, सगळं मला माहिती आहे. माझा एक माणूस सतत तुमच्या मागावर आहे. बघायचंय? कोण आहे तिकडे? हा, कसला आवाज आहे? झोपू दे रे. आठवते का काही? लागते ना ओळख? तुम्हाला काय वाटलं? माझ्या मागावर माणूस पाठवून तुम्ही मला घाबरवाल? आज काय वाटेल ते झालं तरी तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणारच. अरे वा, सावीचे पप्पा आत्ता आलेत तरी पण तुमची ओळख लय जुनी आहे असं दिसतंय. म्हणजे पप्पांच्या गप्पा चांगल्याच रंगल्यात की. हो, खूप वर्षांनी भेटलेत ना, म्हणून बऱ्याच गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. बाय. तू एक काम कर ना, आहेर आणून ठेवलं ना माझ्या खोलीत, तो जरा बाहेर घेऊन ये. अवंतीला सांगतो की आत्ता लगेच सांग. चालू द्या, आलोच. खरं तर मी तुम्हाला कालच अडवू शकले असते, गप्प करू शकले असते, पण मी तसं नाही केलं. का माहिती? कारण मला माझ्या सुनेची खूप काळजी वाटत होती. तुम्हाला काही झालं असतं ना तर तिची काय अवस्था झाली असती माहिती? काय आहे, माझ्या सुनेचं ना तिच्या बापावर प्रचंड प्रेम आहे, पण बापाचं लेकीवर प्रेम आहे का? नाही, म्हणजे बापाच्या चुकीची शिक्षा मुलीला मिळू नये म्हणून विचारते. नाहीतर कसं आहे, तुम्ही माझ्या विरोधात इथे तोंड उघडाल आणि तिकडे तुमच्या पोरीचा जीव गेलेला असेल.
आणि इथे तर माझा माणूस आहेच, तुमच्या मुलीच्या निशाण्यावर. तुम्हाला माहिती, कुणालाही मारून टाकणं माझ्यासाठी काही कठीण नाही, नाही का? याच भिकारड्या झोळीत आहेत ना पुरावे. लेकीचा जीव हवा असेल तर ते सगळे पुरावे माझ्याकडे द्या. जीव गेला तरी चालेल, पण हे पुरावे तुमच्या हातात लागू देणार नाही. जीव तर जाणारच आहे, पण तुमचा नाही, तुमच्या लेकीचा. जेवणापर्यंत वेळ देते तुम्हाला. पुरावे द्या, नाहीतर काय होईल माहितीच आहे तुम्हाला. शेवटी निर्णय तुमच्याच हातात आहे. अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. कुठं हरवलीयस?